ही जी आपल्या पाहिजे फुल्ली जी बाजू आहे का नाही, ती फुल्ली बाजू आहे का ही आहे, ही ती फुल्ली बाजू आहे. आणि पाठीमागचं जी आपली जी पिंढरी आहे ना, पाठीमागची पिंढरी, ती पिंढरी म्हणजे तो का ती तिकडल्या साईडला असा शेप आला. इकडे बी लांबलंय, तिकडे बी लांबलंय. अर्ध्या एकरा एवढा नुसता हनुमानांचा नुसता पाय होता, हे लक्षात राहून द्या. तिथं मी बघितला, ही मी फोटोमध्ये बघितलं, आज समोर बघितलं मी. हे बघा, हे बघा, इथं एक खिडकी असल्यागत इथं केलेलं या. आणि दगडाचा डोंगर आहे मोठा, आणि त्यातमध्ये बनलेली गुफा. आणि इथनंच जन्म झाला आहे पवनपुत्र हनुमानांचा. पवनपुत्र हनुमानांचं ही गुफा आहे भावांनो. इथं पवनपुत्र हनुमान होते त्या टायमिंगला. मी काय दुसऱ्या नाही राव मामा, मला नका दुसऱ्या समजून राहतो मी. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे मॅच 45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा प्लॅन भावांनो खूप जास्त खतरनाक आहे. माझ्या पाठीला साईडला तुम्ही बघता, एका साईडला भावांनो अंजनेरी पर्वत आहे. आणि मी काल रात्री त्याला ह्या गेस्ट हाऊस मी थांबलो होतो भावांनो. ही आपल्या एका फॉलोअर भाऊचा आहे, तर त्यांना मला खूप आग्रह केला, म्हणले आमच्या ह्या हॉटेलवर या. ही तुम्हाला त्र्यंबकेश्वरकडल्या साईडला जाताना लागतं या. आणि आता मी निघालो भावांनो जिथं पवनपुत्र हनुमानांचा जन्म झाला भावांनो, त्या ठिकाणी अंजनेरीच्या ठिकाणी निघालो या बघायचे आज भावांनो कसं तिथं बाल हनुमान खेळलं असतील त्या ठिकाणी. चला माझ्या मागं तुम्ही पण व्हिडिओला सबस्क्राईब करा, सॉरी व्हिडिओला लाईक करून चॅनलला करून सबस्क्राईब. चला निघूया, चला. अंजनेरीचा पर्वत फक्त माझ्यापासून 2 किलोमीटरवर आहे भावांनो, तिकडे पाठीमागं. हो, पण तुमच्या गणेश भाऊची आज कारण सांगा तुम्हाला काय आहे ती. मला तुम्हाला सांगायचं भावांनो, माझं रस्त्यावर चालणं हे खूप जास्त मुश्किल व्हायला लागलेलं आहे. ह्याच्या पाठीमागचं एक समजे जास्त मेन कारण सांगा, मी फेमस खूप जास्त झालो या. इंस्टावर आपला प्रत्येक व्हिडिओ हा मिलियनमध्ये जातो या. त्यामुळे ना रस्त्यावरचे मला प्रत्येक माणसं ओळखतात या. आता तिथपर्यंत जास्त कोण नाही कोण थांबलं मला रस्त्यावर बघण्यासाठी. पाठीमागच्या व्हिडिओला भरभरून साथ दिलाय, इतका जास्त साथ दिलाय नाही, म्हणजे अपेक्षा पण नव्हती एवढा जास्त साथ द्यायला लागलाय तुम्ही. आणि असं साथ देत राहा, मी पण नवीन नवीन कॉन्टेंट नवीन व्हिडिओ तुम्हासाठी घेऊन येत राहील. बाकी आपल्या समोरच्या साईडला इकडं ते बघा, ती तिकडं अंजनेरी पर्वत आहे. रामकृष्ण हरी. सकाळ सकाळ रामकृष्ण हरी म्हणल्यावर जे आनंद येतो का नाही, ते आनंद कुठं मिळत नाही. श्री सिद्ध हनुमान देवस्थान अंजनेरी क्षेत्र इकडं वरती जायचं. आपला मेन रोड सोडून लेफ्टला 1 ते 2 किलोमीटर आतमध्ये जाऊन सायकल लावायची, तिथनं आपला ट्रॅक चालू होणार आहे. चला मी तुम्हाला भेटतो सायकल लावायच्या ठिकाणाला. लेट्स गो. आपली सायकल ना आपण सध्या अंजनेरी ह्या गावामध्ये आलेलो. ही माझ्या पाठीमागचं गाव बघताना हे पूर्णपणे अंजनेरी गाव आहे. आणि हिकडल्या साईडला आहे ते अंजनेरी पर्वत. आणि मी पूर्णपणे घामानं लोटपोट झालेलो आहे, पूर्ण घामान भरून गेलो आहे. खालनं सायकल आणली आहे. अजून मला इथनं 2 किलोमीटर सायकल घेऊन जायचं या. वरल्या साईडला वर हॉटेल आहे ती. मी सकाळ अजून काय खाल्लं नाही, पाणी पिऊन हाय असं आलो आहे आंघोळ करून. चला निघू पुढं. पण इथनं पुढं आता टफ रोड आहे. 2 किलोमीटर अजून सायकल जाते, तिथनं मला नंतर चालत जायचं आहे. 3 किलोमीटर ट्रॅक आहे आपल्याला. आज मी लय जास्त खुश आहे, कारण की आज मी बघणार आहे पवनपुत्र हनुमानांचा जन्म कुठल्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे विचार करा जरा, त्या ठिकाणी निघालो ज्या ठिकाणी पवनपुत्र हनुमानांनी सूर्याला गिळण्यासाठी झेप घेतली होती, त्या ठिकाणी निघालेलो. खूप जास्त भारी जागा आहे बघण्याजोगी. मेन गोष्ट तर ही आहे की मला खूप जास्त मेहनत लागते करा हे समजा ब्लॉग शूट करताना. तर झालं ना तर नक्कीच सबस्क्राईब करून लाईक करून जावा, जेणेकरून मला पुढं साथ मिळत राहील आणि खूप जास्त मोटिवेशन मिळत राहतं. तर नक्कीच सबस्क्राईब करून जावा, कारण की कॅमेरा अँगल बदलणं, नंतर एडिटिंग करणं, चेंज करणं, समजा गोष्ट सायकल चालवत करणं खूप जास्त मजा पण येते आणि त्रास पण होतो. तर चला बघू पुढे काय होतं. लगभग 1 तास झालं मी चालतो या. आणि मला काय वाटलं होतं माहिती आहे का, मला असं वाटलं होतं की नाही बाबा अर्ध्या तासामध्ये मी असं पायथ्याला पुसून जाईन असं मला वाटलं होतं. भावानं 1.5 तास ते 1.5 तास झालं मी चालतो या अजूनपर्यंत. आणि अजून हे ह्याच्याच पायथ्याला अजून इथनं 1 ते 1.5 किलोमीटर अजून मला इथून जायचं आहे. आणि जसं मी तिथे पोहोचल ना त्यावेळेस सायकल आपल्याला तिथं लावायची आणि तिथं नंतर ना मस्त ट्रॅकिंग करत आपल्याला जायचं या. खूप जास्त मजा येणार, एकदम भरपूर, एकदम चिल होऊन जाणार नाही. पण एकच मला सांगायचं आहे, टफ जास्त आहे, खूप जास्त. खालनं मी सायकल ढकलत घेऊन आलो वरपर्यंत. नशीब मी सायकल लोड नाही आणला, नाही तर माझा राडा झाला असता लय मोठा. तुम्हाला रस्त्यामधून जाताना अशी गुलाबी फुलाची झाडं लागतील बघा. आणि मला इथून अजून थोडं लांब जायचं या. अरे काय कधी पोचतोय मी तर म्हणतो पाठ माझं कसं म्हणत माहिती का, मी पाठ निम्यात तरी पोचून वर गड्या चढायला. आणि कशाचं काय नाही, मी पाठीमागच आहे. तुम्ही म्हणता गणाभाऊ तुम्ही हसत का नाही,
हे जरा थोडं मला पोळले वडापाव खाताना. वडापाव 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 चहा कॉफी कांदा भजी वडापाव. पण सकाळ सकाळचा जे दिवस निघलाय का नाही खरंच लय जास्त भारी वाटतंय. सकाळ सकाळच्या दिवसामध्ये राईड करायची मजा आहे ना ती लय असते इकडे. सकाळ सकाळ उपाशी पोटून निघलो होतो सकाळ सकाळ एकदम. त्यामुळं आता म्हणलं थोडंफार नाश्ता करावा. मावशी म्हणलं मी सकाळ सकाळ मस्त पोहे बनवते पोहे खातो आणि नंतर वर निघतो. हीच पर्वत आहे ना ह्याच्यावर जायचं ना. हां ह्याच्यावर जायचं आपल्याला. ही साईबाबा अंजनेचा पर्वत. तर चला थोडीफार काय आता थोडीफार जे काय माहिती आहे ना ती मी थोडी मावशी कुंड घेतो नंतर तुम्हाला सांगतो. मावशीला म्हणलं की मावशी समजा खरडून द्या म्हणलं काय ठेवणार का कढईमध्ये चाटण पसंत खाणार नाही आता भूक लागली जाम आणि अजून एखादा घेणार नाही मी पोहे जर मला भारी लागलं तर. वा हा हा वा वा. हे दुसरं पोहे सांगतो दुसरं पोहाची प्लेट आहे. माझ्यासारखा खादुडा माणूस तुम्हाला अख्ख्या पृथ्वी कुठे मिळायचं नाही. आपण आपल्याला काम पण तसंच असतं या. एकदा कामाला लागलो का नाही कामाला माग घालायचं नाही. आजी बरोबर आहे नाही. एकदा कामाला लागले काम करायचं खायला लागले खायचं आधी. नाश्ता मी केलाय. नाश्ता घेऊन एक पाण्याची बाटली करून आता नाश्ता करून पाण्याची बाटली घेऊन निघालेलो या. आता तिथं चेकिंग करायचं. मामा मस्त चेकिंग करते आता या. मामानं एक भारी मागाशी लय काम केलं मला लय आवडलं. त्या पोराच्या खिशामधनं सिगरेट काढून घेतली लय भारी. मामा माझं बघावं लय भारी. कॅमेरावर झाला ना का व का व बंद आहे कॅमेरा. ही कॅमेरा कुठं मोबाईल सारखंच आहे. पण नाही जाणार तुम्ही इकडेच ठेवा लागतं. हा कॅमेरा जमा करावं लागेल. का नाही जाणार इकडे एंट्री नाही कॅमेरा. कुठं लिहिलं येतं तिकडे तिकडे समोर आहे. बरं आता कसा न्यायचा म्हणलं होता कसा नाही काय. आता न्यायचंच नाही मग तुम्ही डायरेक्ट नाशिकला जा. नाशिक पाहणार की काढून आणा. बरं तिथला नंबर द्या मी बोलतो राव कुणा सांग तरी. मी बोलतो माझी तयारी आहे बोलायची म्हणलो की मी अजून काय बोलू राव. मी काय दुसऱ्या नाही राव मामा मला नका दुसऱ्या समजू राव तुम्ही. मी एवढ्या प्रेमानं सांगतो राव एवढ्या तळमळीनं सांगतो राव. मी काय चुकीचं काम काय आपण करतोय का राव सांगा बरं. आहे पण मग आता कॅमेरा नाही परवानगी सर. अवघड आहे गडे. मोबाईलनं काढला तर व्हिडिओच निघतोय राव मामानं. कॅमेरानं काढला तर व्हिडिओच निघणार सांगा बरं. मला कॅमेरा घेऊन जायची परवानगीच नाही. माझं तर एकच म्हणणं आहे वन विभागवाल्यांना मला एकच सांगायचं आहे फक्त बाबा आयफोन जर घेऊन गेलं तरी वर व्हिडिओ निघणार आहे. कॅमेरा घेऊन गेलं तरी वर व्हिडिओ निघणार नाही. तर मोबाईलच लाग बंदी आणून टाका की वर मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही असाही एक रूल काढून टाका. एक चांगला एक माझं वैयक्तिक म्हणणं आहे आणि ही गोष्ट करा तुम्ही. तर भावांनो मी कॅमेरा ठेवलेला आहे तिथं आणि कॅमेरा ठेवून मी मोबाईल घेऊन निघालेलो एक सांगतो मला. आणि खास व्हिडिओसाठी नाही तर खास दर्शन करण्यासाठी मी निघालेलो दोन. आणि ही बघा आता ही रस्ता आहे मला जायचा. हो मी दर्शन करण्यासाठी फक्त निघालेलो खास दर्शन करण्यासाठी व्हिडिओसाठी नाही निघालेलो. दर्शन करण्यासाठी निघालो त्यामुळे मोबाईलमध्ये होता होईल एवढा व्हिडिओ काढणार आहे आणि ह्या रस्त्यावर निघालेलो मी. तर जास्त इन्फॉर्मेशन काय नाही आणि जास्त तुम्हाला काय बघायला मिळणार नाही आता सध्याला ह्या व्हिडिओमध्ये. फक्त नियमाचं उल्लंघन मला करायचं नाही. ती म्हणली कॅमेरा नाही तर नाही कॅमेरा ठेवलेला आहे. आता मी चालत निघालोय. अशा काहीतरी पायऱ्या लागल्या त्या. चला बघू बरं कसं कसं आहे ते. आता नॉर्मल मला कच्चा रस्ता लागला आहे. पायऱ्या संपल्यात आहे. थोडं उंचीवर आलो या. ही खाली तळ दिसते बघा इथनं एकदम भारी. निघालोय केकताडा. ही एकदम कमी पाण्यामध्ये चालणारी गोष्ट आहे. चला थोडंच पुढं येता ही बघा पायऱ्या मला चालू झालते अशा. आणि इथनं एकदम कातड काढा बघा. इथनं रस्ता आहे एकदम जुन्या काळातला रस्ता. इथं माणूस खाली पडू नये म्हणून साईडला बॅरिकेड असं लावलेलं या. इथनं आता आपण निघालेलो या. चालून ज्यावेळेस आपण नेम्यावरती जातो त्यावेळेस मला या येतं जैनचं थोडं मंदिर दिसतं. त्यानंतर प्राचीन कामं अशी मला दिसते ती जी दगडावर दिसते ती. आणि ज्यावेळेस अशी प्राचीन कामं दिसते ती त्यावेळेस एक आतनंच ऊर्जा येते काहीतरी. असं वाटतं की नाही बाबा या कामाचा माझा काय ना काय असा संबंध आहे कधी कधी वाटतं. आणि ऑडिओ बरोबर नाही आला कारण की हवाचा प्रभाव खूप जास्त होता. आणि ही जी दिसतं ह्या ठिकाणावरती आपल्याला जायचं आहे आता. तर चला एन्जॉय करा. चला विचार करता का मिसला कुठं आलो या. हे बघा हे जे माझ्या पाठीमागं लेक दिसतं तुम्हाला लेक कंपल्सरी अर्ध्या एकरामध्ये हे पूर्णपणे तळ आहे. किती अर्ध्या एकरामध्ये अर्ध्या एकरा एवढा नुसता हनुमानांचा नुसता पाय होता हे लक्षात राहून द्या. हे तर मी बघितलं ही मी फोटोमध्ये बघितलं होतं आज समोर बघितलं मी. आणि हिकडल्या साईडला जिथं जन्म झाला ना जन्म तिकडल्या साईडला हे आहे तर त्यांची एक गुफा आहे. त्या गुफामध्ये जन्म झाला. तर ही गुफा इथंच कुठे ह्या गुफामध्ये मी निघालो या. पण एक मला कळतं बरं का हे जी पाय बघितलं का ना मी म्हणजे एवढा मोठा इथं तळस असलं अख्खं
आपण त्यांच्या नाकातल्या माळा एवढंच लागणार आहे, नाकातल्या माळा एवढं पण नाही आपण त्यांच्या. हे बघा, हे बघा, इथं एक खिडकी असल्यागत इथं केलेलं आहे. आणि हे एक्झॅक्टली मी नाही सांगू शकत हे कितव्या शतकामध्ये किंवा किती जुनं असेल हे मला पण माहीत नाही. ह्या गुफामध्ये नक्कीच कदाचित अंजनी माता ह्या इथं बहुतेक त्यावेळेस असणार आहेत भावांनो. कारण की ज्या प्रकारे ही दिसतंय, ही बघा बघा, ज्या प्रकारे हे दिसतंय ना त्या प्रकारे आतमध्ये एक वेगळी शक्ती आतमध्ये. आणि ह्या इथं आलेलो या भावांनो, एकदा तरी जीवनात आलं पाहिजे ह्या ठिकाणी. हे बघा बघा तुम्ही, ही बघा बघा, पूर्णपणे दगड आहे, पूर्णपणे एक डोंगर आहे मोठा, दगडाचा डोंगर आहे मोठा. आणि त्यातमध्ये ही बनलेली गुफा. आणि इथनंच जन्म झाला आहे पवनपुत्र हनुमानांचा, जिथं होती जानकी माता. लक्षात राहून द्या, मी कुठल्या ठिकाणी आहे समजतंय का. इथं आता आलो या, हे बघा, इथं आता आलो या, ही बघा, हे बघा, ही बघा, हे बघा, 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 इथं एक आतमध्ये एक अशी एक मूर्ती आहे, ही बघा, हे बघा. म्हणजे किती जुनं असू शकतंय ना, आपण ह्याचा एक अंदाज सुद्धा नाही लावू शकत. आतमध्ये असं आहे काहीतरी. ही बघा, बघा, पवनपुत्र हनुमानांचं ही गुफा आहे भावांनो. इथं पवनपुत्र हनुमान होते त्या टायमिंगला. ही एक अशी कृती आहे, काहीतरी कलाकृती, तिला समजणं बेहद मुश्किल आहे. ही त्या टायमिंगचं काहीतरी वेगळंच असणार आहे. ही बघा, हे बघा. आणि कोरीव काम बघा तुम्ही, नुसती काम बघा कसं काय प्रकारे केलेलं आहे. एक खांबाईमध्ये ह्याच्यावर नक्षी त्यावेळेस हाताने काढली, म्हणजे काय स्ट्रक्चरिंग नव्हतं, समधी नक्षी हाताने काढलेली. बघा किती सुंदर नक्षी, किती सुंदर आहे या. ही बघा, हे बघा, किती सुंदर बनवलेलं आहे, किती सुंदर घडवलेलं आहे. एक छोटी देवळी इथं, ते त्यावेळेच्या काळामध्ये इथं बसायला म्हणा कशाला केलं असं, नंतर ना देवाचं हे असं कोरलेलं आहे. हे बघा किती प्राचीन आहे, किती प्राचीन आहे, किती प्राचीन आहे. ही बघा, हे बघा, दगडामध्ये कोरणं म्हणजे जोक नाही रे. अरे ही साक्षात देव आहे, इथं देव आहे, देव, साक्षात देव आहे. ही बघा, बघा, आतल्या साईडला पण लांब असं खांदलेलं इकडं बी आणि इकडं बी साक्षात देव आहे इथं, साक्षात. इथं झाला जन्म. चला वर जाऊ आता, ही बघून घ्या. इथं मी आलो या, इथं मी बसलो या. कदाचितच मला नाही माहिती की नंतर नाही येणाऱ्या पिढीला हे गोष्टी बघायला मिळतील नाही मिळतील, पण मी बघितली. हर महादेव, पवनपुत्र हनुमान की जय. काय बोलू मी, कुणी केलं असेल, कसं केलं असेल, काय 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 कला केली हो, काय काय कलाकृती हो ही. हां, विचार करा जरा थोडं तुम्ही. ह्यांना बाळ व्हायचं आहे, ह्यांना हिलाही बाळ व्हायचं आहे, हिलाही बाळ व्हायचं. हे बघा ह्यांचे फोटो फुगले ते. तर आपण असला कुठल्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जी हे ठिकाण बघता का नाही, पवनपुत्र हनुमान ज्यावेळेस सूर्याला खाण्यासाठी ज्यावेळेस झेप घेत होतं त्यावेळेस त्यांना हितनं झेप घेतली होती. आणि त्यानंतरनं इंद्रदेवानं त्यांच्यावर ज्यावेळेस त्यांना बाण मारला होता फेकून, त्यावेळेस ती ज्यावेळेस त्यांचं पडलं त्यावेळेस त्यांचा जी पहिला पाय जे पडला ती ह्या ठिकाणी त्यांचा पाय पडला. आणि त्यांच्या पायाच्या पूर्ण ह्या वनानं विचार करा, त्यावेळेस ती इतकं छोटं असताना त्यांना हितनं झेप घेऊन ते सूर्याला गिळण्यासाठी वर गेलं होतं. त्यावेळेस एवढं छोटं असताना त्यांचा पाऊल इथं पडला तर अर्ध्या ते 1 एकराचा पूर्णपणे ह्या ठिकाणी पूर्ण असा खड्डा पडला आहे, त्यांच्या पायाचा वन आहे पूर्णपणे ही. आणि विचार करा आपण कुठल्या ठिकाणी बसलेलो, ज्या ठिकाणी पवनपुत्र हनुमान होते आपण त्या ठिकाणी असलेला. आणि आत्ताच्या जमान्यातले काही ती इडी गाबडे आहे ती येऊन त्या पाण्यामध्ये उड्या हाणते, ती तेव्हा त्या झाडावर चढते, ती बघा तेव्हा, ती बघा तेव्हा आहे का, झाडा चढते ती, उड्या मारते ती, बसते ती. भावांनो, ही कॉलेजच्या पोरांसाठी ही जागा नाही, ही धार्मिक लोकांची जागा आहे. विचार करा जरा थोडा, पवनपुत्र हनुमानांनी ह्या इथून उडी घेतली, झेप घेतली होती इथून, आपण त्या ठिकाणी आहे. पवनपुत्रांचा हनुमानांचा जन्म ह्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी आपण आहे उभा ह्या इथं. ही बघा, हे ते ठिकाण आहे. पूर्ण पायाचा ठसा कसा असतोय मी तुम्हाला दाखवतो. ही बघा, बघा, ही जी आपल्या पायाची फुल्ली बाजू आहे का नाही, ती फुल्ली बाजू आहे का, ही आहे, ही ती फुल्ली बाजू आहे. आणि पाठीमागचं जी आपली जी पिंढरी आहे ना, पाठीमागची पिंढरी, ती पिंढरी म्हणजे तो का ती तिकडल्या साईडला असा शेप आला, इकडे बी लांबलंय, तिकडे बी लांबलंय, तिथं आतमध्ये आलं, हिथं आतमध्ये आलंय आणि तिकडं बाहेर निघलं. या एवढा समजा इथं, हे विचार करा तुम्ही, हनुमानांच्या पायाचा ठसा किती मोठा विचार करा तुम्ही. म्हणजे आपण त्यांच्या नाकातल्या मळा एवढंच लग्न आहे ह्या ठिकाणी आपण या. तर भावांनो, इथं हवा खूप जास्त असल्यामुळे वाळीव नीट आला नाही.
तरी हा एकदम लास्टचं वरचं जानकी माताचं मंदिर जिथं जानकी माता राहत होती. जेवढं मला मोबाईलनं शूट करता आलं मी तेवढं शूट करून तुम्हाला दाखवलं आणि थोडं थोडं दाखवलं, लय जास्त काय दाखवलेलं नाही. पण मला एक गोष्ट कळली बरं का, मी ज्या वेळेस तिथं ते पाण्याचं जे बनलं होतं ना, ते पूर्णपणे पायाला ठसा उमटलेला, तिथं मी ज्यावेळेस मी झाडाखाली बसलो नाही त्यावेळेस माहीत नाही बरं का, पण एक वेगळाच अनुभव, एक म्हणजे ते अनुभव कधी वाटलाच नाही, म्हणजे ते अनुभव भेटला मला तिथं. आणि मी एक वर ठिकाणी का बसलेलो जिथं 2 दगड आहेत, त्या दगडाच्या मी खाली बसलेलो, असं वर होता वर, मी तिथं असं वरनं बसलो आणि वरनं बघितलं मी खाली, ते मला ते पूर्ण पाया ठसा आहे असा दिसला. त्याला बघून माहित नाही काय झालं बरं का, पण असं वाटलं की आपण काहीच नाही, आपण जे म्हणतो ना बाबा मी ही आहे, मी ती आहे, माझ्यापाशी एवढी प्रॉपर्टी, माझ्यापाशी एवढी प्रॉपर्टी, तिथं बसून थोडा विचार केल्यानंतर ना असं कळलं की नाही नाही, अरे आपण काहीच नाही त्यांच्या पुढं. अरे त्यांचा 1 पाऊल एवढा आहे, 2 एकरा एवढा त्यांचा 1 पाऊलच आहे, लक्षात राहू दे. अरे आपण कोण आहे, आपण कोणच नाही त्यांच्या समोर. म्हणजे एवढी एक गोष्ट मला कळाली बरं का, जीवनात जर कधी जायची संधी आली ना तुम्हाला इकडे, तर नक्कीच ऐक ना एक दिवशी तरी अंजनगिरीला, लय जवळ आहे. आणि आज कुठल्या ठिकाणी जाऊन आलो माहिती आहे का, जिथं पवनपुत्र हनुमानांचा जन्म झाला भाऊ, त्या ठिकाणी जाऊन आलोय मी. आणि जीवनात एकदा ना एकदा तरी माणसाने गेलंच पाहिजे. मला ती म्हणली कॅमेरा घेऊन जायला येत नाही, मी तरी पण गेलो नाही, म्हणलं आपण दर्शन करून तरी आलंच पाहिजे. प्रत्येक माणसाने गेलं पाहिजे, आलं पाहिजे, असल्या गोष्टी बघितल्या पाहिजे. त्यांच्यामुळेच आज आपण आहे.